राजधानी शिक्षण शास्त्रानुसार हरिण हे अस्थिरतेचं प्रतिनिधित्व करतात। आज आपण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी महाराजा 14 गणपती आपल्या स्टेजच्या उजव्या हाताला गर्दी कमी झाली की परत सगळ्यांना सोडण्यात येईल। सर्व नागरिकांनी लक्ष द्या। डाव्या बाजूने दर्शन लाईन आहे, डाव्या बाजूने पुढे चालत राहायचंय। डाव्या बाजूने देखील दर्शन लाईन आहे, डाव्या बाजूने पुढे चालत राहायचंय। मोबाईल फोनवरती जे फोटो काढत थांबलेले लागायचंय, विनाकारण थांबून राहू नका। पटपट पुढे चला, पटपट पुढे चला, पटपट पुढे चला। प्रचंड गर्दी आहे आणि आता तुळशी बागेत आहे आणि 1:30 वाजलाय तरी दगडूशेठ हलवाईसाठी खूप गर्दी आहे आणि नाही आम्हाला आज पॉसिबल नाही झालं दर्शन। आता बघूया, आपण आलेलो आहे तर बाबू गेनूच्या इथं आलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते बाबू गेनूच्या इथं पण प्रचंड गर्दी आहे, पण आतमध्ये जाणं या इकडून शक्य झालं तर जाऊया, कारण लहान मुलं असली तर खरंच अवॉइड करावं आणि खूप गर्दी आहे। तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता, एवढा मोठा हत्ती आहे बघा। त्या हत्तीच्या इथं पिलूचा फोटो काढला। सो गाईज आता लागली आहे भूक आणि वाजलेले आहेत 2, तर आता बघू काहीतरी खाऊया।
मॅडमला आली आहे झोप. सो गाईज आता इथे बसलोय आम्ही सारसबागेत आणि आता पावभाजी खाऊया. कारण आता 2:30 वाजत आलेत आणि अजूनही तुम्हाला दाखवते सारसबागेत प्रचंड गर्दी आहे. गणपती काय व्यवस्थित बघायलाच नाही मिळाले कारण रात्री खूप म्हणजे गर्दी आहे. आम्हाला असं वाटलं की नाही का उशिरा जाऊ तर छान व्यवस्थित दर्शन होईल, पण तसं काही झालंच नाही आहे. उलटं रात्री प्रचंड गर्दी आहे. त्यात आज आहे म्हणजे फ्रायडे होता. सॅटर्डे संडे कसं सगळ्यांना सुट्टी असते. या मॅडमला अलीकडे सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे सगळेजण हाच प्लॅन करतात की जाऊयात म्हणून. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता आपण आहे सारसबागेत आणि किती गर्दी आहे तुम्हाला दाखवते. सांगितले का कॉफी पण? नाही कॉफी नाही सांगितली. सांगायचे ना.